कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमालन्दिवल्लभम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति। अखण्डमण्डलाकारं व्याप्तमेन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इंद्रियाणि प्रमाथीनि हरंती प्रसभम मनः। ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायाचं चिंतन आपण करतो आहोत आणि या दुसऱ्या अध्यायातील 60 क्रमांकाचा हा श्लोक आहे। या श्लोकाचा अन्वय आणि अर्थ एकदा आपण पाहूया। ही कौन्तेय यततः विपश्चितः पुरुषस्य अपि मनः प्रमाथीनि इंद्रियाणि प्रसभम हरंती। त्याचा अर्थ असा होतो की कौन्तेय हे अर्जुना, यततः प्रयत्न करणाऱ्या, विपश्चितः जो बुद्धिमान पुरुष आहे, विवेकी पुरुष आहे की जो प्रयत्न करतोय, इंद्रिय दमनार्थ प्रयत्न करतो आहे, प्रज्ञा स्थैर्यासाठी इंद्रिय निग्रहाचा प्रयत्न करतो आहे, त्या प्रयत्न करणाऱ्या पुरुषस्य अपि मनः, पुरुषाच्या मनाला देखील ही दांडगी इंद्रिये, प्रमाथीनि इंद्रियाणि, ही बलवान असलेली जी इंद्रिय आहेत, विवेकाचा विध्वंस करणारी ही जी इंद्रिय आहेत, बळजबरीनं विषयांकडे ओढून नेतात। प्रमाथीनि इंद्रियाणि प्रसभम हरंती, ही बलवान इंद्रिये त्या मनाला विषयाकडे काय करतात, ओढून नेत असतात। कुणाच्या मनाला? त्या प्रयत्न करणाऱ्याच्याही मनाला। काय प्रयत्न करणाऱ्या? इंद्रिय निग्रहाचा प्रयत्न करणाऱ्याच्याही, सामान्याच्या नाही। विपश्चितः, विवेकी जो आहे, बुद्धिमान पुरुष जो आहे की जो प्रयत्नही करतो आहे, इंद्रिय दमनार्थ प्रयत्नही करतो आहे, इंद्रिय निग्रहाचा काय करतो आहे, प्रयत्न करतो आहे। कशासाठी? प्रज्ञा स्थैर्य प्राप्त व्हावं म्हणून। अशाही त्या प्रयत्न करणाऱ्या विवेकी पुरुषाच्या मनाला देखील ही बलवान असलेली इंद्रिये विषयांकडे काय करतात, ओढून नेतात। हरंती प्रसभम मनः। बुद्धी स्थैर्याची ज्याला इच्छा आहे त्या पुरुषाने प्रथमतः आपली इंद्रिये स्वाधीन करून ठेवली पाहिजे। कारण इंद्रिय स्वाधीन होतील तरच काय होईल, मनाचं स्थैर्य, प्रज्ञेचं, बुद्धीचं स्थैर्य आपल्याला लाभेल। पण त्या इंद्रियांचा निग्रह करण्याचा प्रयत्न करणारा जो विवेकी साधक आहे, त्याच्याही मनाला ही प्रमाथीनि इंद्रियाणि, बलवान असलेली जी इंद्रिय आहेत ती प्रसवम हरंती,
बलात्काराने बळजबरीनं विषयांकडे काय करतात, ओढून नेतात. त्या स्मृतीमध्ये आणि महाभारतामध्ये देखील, भागवतामध्ये एक श्लोक आहे, प्रसिद्ध श्लोक आहे की ही इंद्रिय इतकी बलवान आहेत, बलवान इंद्रिय ग्रामो, बलवान इंद्रिय ग्रामो विद्वांसमपि कर्षति. विद्वानाचं सुद्धा काय करतात, पतन करतात. विद्वानांना सुद्धा काय करतात, विषयाकडे खेचून घेऊन जात असतात. मात्रा स्वस्रा दुहित्रा वा न विविक्तासनो भवेत बलवान इंद्रिय ग्रामो विद्वांसमपि कर्षति, असा तो श्लोक आहे. भागवतातही आहे आणि मनुस्मृतीमध्ये आलेला आणि प्रसिद्ध असा श्लोक आहे. त्याचा अर्थ असा होतो की मात्रा, माता, आई, स्वस्रा आपली भगिनी, दुहित्रा म्हणजे पुत्री, मुलगी, यांच्यासह सुद्धा एकांत स्थानी एका आसनावर बसू नये. कारण ही इंद्रिय अत्यंत प्रबल असल्यामुळं ज्ञानी लोकांच्या मनाला सुद्धा काय करतात, विषयांकडे खेचतात. बलवान इंद्रिय ग्राम, तिथं शब्द आलाय बलवान इंद्रिय ग्राम. इथं देखील इंद्रिय आणि प्रमाथिनी, प्रमथनशील असलेली ही इंद्रिय, विवेकाचा विध्वंस करणारी ही इंद्रिये त्या मनाला बळजबरीनं विषयांकडे काय करतात, ओढून नेतात. कोणाच्या मनाला, कोणाचा विषय चाललाय, सामान्यांचा, सामान्यांच्या तर मनाला नेतीलच नेतील. पण जे इंद्रिय निग्रहार्थ प्रयत्नशील आहेत, विवेकी पुरुष जे आहेत, शास्त्र श्रवण करतात, साधनानिष्ठ ज्यांचं जीवन आहे, अशा विवेकी पुरुष, विपश्चितः पुरुषस्य, हा जो विवेकी पुरुष आहे, बुद्धिवान पुरुष आहे, प्रज्ञास्थैर्य प्राप्त व्हावं म्हणून इंद्रिय निग्रहाचा जो सतत प्रयत्न करतो आहे, अशा त्या पुरुषाच्या मनाला देखील ही बलवान इंद्रिये विषयाकडे काय करतात, ओढून नेत असतात. विवेकी पुरुषाचं देखील मन ही इंद्रिय विषयाकडे काय करतात, खेचून नेत असतात. यततो ह्यपि, प्रयत्न करणाऱ्याच्याही, जे प्रयत्नच करत नाहीत त्यांचा तर विषयच नाही आहे. लक्षात आलं? एरवी तरी अर्जुना, हे आया नये साधना, जे राहटता ती जतना निरंतर. अर्जुना, एरवी तरी हे साधना आया नये, जे जतना निरंतर राहटता ती. अर्जुना, हे अर्जुना, एरवी तरी, नाही तर ही इंद्रिय जी आहेत ना, हे साधना आया नये, हे साधनांना हस्तगत होत नाहीत. ही इंद्रिये कोणत्याच साधनांनी आटोक्यात येत नाही. जे जतना निरंतर राहटताती, जे यांना जिंकण्याचा सतत काय करतात, प्रयत्न करतात. जे साधक या इंद्रियांना विषयांपासून अलिप्त ठेवण्याचा, जपण्याचा काय करतात, अखंड प्रयत्न करतात, त्यांच्याच्याने देखील साधनांच्या द्वारे हे हस्तगत होत नाहीत, आटोक्यात येत नाहीत. एरवी तरी, एरवी तरी नाही तर, मला बरं म्हणतात, नाही तर जोपर्यंत ही सोहम भाव प्रतीती प्रकट होत नाही, वरची ओवी, तै शरीर भावना सती, इंद्रिये विषय विसरती. पण कधी, जै सोहम भाव प्रतीती प्रकट होय, जेव्हा मी ब्रह्मा आहे असा अनुभव प्रकट होतो, तेव्हा देह तादात्म्य काय होतं, नष्ट होतं आणि इंद्रिय सर्व विषयांना विसरून जातात. पण कधी कधी जय सोहम भाव प्रतीती प्रकट होय, एरवी तरी, नाही तरी, जोपर्यंत सोहम भाव प्रतीती प्रकट झाली नाही, सोहम भाव प्रतीती आली नाही, अनुभवाच्या अंगानं
परब्रह्माशी असलेलं आपलं ऐक्य ज्यानं जाणलेलं नाही तोपर्यंत हे आया नये साधना, हे साधना आया नये, ही इंद्रिये साधनांना हस्तगत होत नाहीत, म्हणजे साधनांच्या सहाय्यानं आटोक्यात येत नाहीत. जे राहटताती जतना निरंतर जतना राहटताती, ज्यांना जपण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे स्वाधीन ठेवण्याचा काय करतात, प्रयत्न करतात. उलट तर असं आढळून येईल, उदाहरणानं जर पाहायचं असेल तर मांजर हे त्या मेलेल्या उंदरावर झडप घालत नाही, लक्षात आलं. कारण त्या मांजरालाही ठाऊक आहे हे काय आहे, मेलेलंच आहे. मग कोणत्या उंदरावर झडप घालण्यात त्या मांजराला अधिक आनंद असतो? जिवंत आहे जे इतस्ततः पळतय त्याच्यापासून वाचण्याचा काय करतय, प्रयत्न करतय. अगदी त्याचप्रमाणे जी लोक इंद्रियांचे अगोदरच काय झालेले आहेत, दास झालेले आहेत, गुलाम झालेले आहेत, त्यांच्यावर ह्या इंद्रियांची एवढी बळजबरी असलेली आपल्याला दिसत नाही. पण जे त्या इंद्रियांचं संयमन करण्याचा काय करतात, प्रयत्न करतात, आवरण्याचा काय करतात, प्रयत्न करतात, ती इंद्रिय अधिकच काय करतात, बंड करतात. बंड करताना आपल्याला दिसून येतं, जे निरोधले घे उवावो, जया संयमची होय सावावो. जेवढं संयमन करायला जावं तेवढं ते काय दाखवतात, अधिक बळ दाखवत असतात. जतना राहटतात, यांना आटोक्यात ठेवण्याचा जे सतत काय करतात, प्रयत्न करतात. निरंतर जे राहटतात ती जतना निरंतर सतत साधक जे आहेत ते या इंद्रियांना या विषयांपासून आवरण्याचा प्रयत्न करतात. कधी करतात, निरंतर सतत प्रयत्न करतात, नेहमी सातत्यानं, अविरत, न थकता, अखंडपणे. कोणते प्रयत्न करतात, पुढे सांगितलेलं आहे, पुढच्या ओवीमध्ये सांगितलेलं आहे की या इंद्रियांना विषयापासून आवरण्यासाठी काय 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 प्रयत्न करतात. त्या पुढे विविक्त सेवी लघवाशी अथवा काय मानसा ध्यान योग परो नित्यम वैराग्यम समुपाश्रिता. जयाची आवडी न गणिती ब्रह्मचर्याची कोडी, निष्ठुर होऊन बापुडी इंद्रिये करीती. मोठी साधना आणि सतत या इंद्रियांना विषयांपासून आवरण्याकरिता ते साधक करत राहतात. पण कोणत्याच साधनांच्या सहाय्याने हे आटोक्यात येत नाहीत. हे आया नये साधना. जतना निरंतर राहटतात, विषयापासून जपण्याकरिता अखंड काय करतात, राहटतात, प्रयत्न करतात. काय प्रयत्न करतात तर जया त्या अभ्यासाची घरटी, यमनियमांची ताटी, जे मना ते सदा मुठी धरुणी आहाती. जया ते अभ्यासाची घरटी, यमनियमांची ताटी, जे मना ते सदा मुठी धरुणी आहाती. सारखा जाणवाय. जया ते अभ्यासाची घरटी, जे काय करतात, अभ्यासाचा पहारा ठेवतात किंवा अभ्यासाची घरटी बांधतात. लक्षात आलं का? इंद्रियांना विषयांपासून आवरण्याकरिता, त्या इंद्रियांना कोंडून ठेवण्याकरिता आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान यांच्या अभ्यासाची काय करतात, घरटी बांधतात. यमनियमांची ताटी, इंद्रियांना बाहेर जाता येऊ नये म्हणून त्या केलेल्या घरट्याला, या अभ्यासाच्या घरट्याला काय करतात, यमनियमांची ताटी. ताटी म्हणजे एक गवताचं एक वेळू गवत याचं केलेलं काय दार, झोपडीचं दार, ती लावतात, ताटी लावतात. कशाची घरटी, अभ्यासाची घरटी.
आणि त्याला ताटी कशाची? यमनियमाची. आणि इंद्रियांनी बाहेर पडू नये म्हणून, विषयांकडे जाऊ नये म्हणून. आणि मनाचं विचाराल तर जे मना ते सदा मुठी धरून आहात, आणि ते मनाला तर सर्व काळ मुठीत धरूनच ठेवतात, नेहमी आपल्या ताब्यातच ठेवतात. मुठीत लोक म्हणतात की नाही, हे सगळे लोक माझ्या कुठे आहेत? मुठीत आहेत. मुठीत आहेत म्हणजे स्वाधीन आहे, ताब्यात आहे. ते मनाला देखील सतत काय करतात? मुठीत धरून राहतात. जया ते अभ्यासाची घरटी. अभ्यास, अभ्यास शब्दाचा अर्थ आहे आपली ध्येय सिद्धी व्हावी म्हणून पुन्हा 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 तीच इष्ट असलेली गोष्ट करत राहणं, त्याला काय म्हणतात? अभ्यास. जी इष्ट गोष्ट आहे की ती आपल्याला ध्येयापर्यंत नेऊन पोहोचवणार आहे, ती गोष्ट वारंवार वारंवार पुनरावर्तन करत राहणं, त्याला काय म्हणतात? अभ्यास म्हणत असतात. या ठिकाणचा हा जो अभ्यास सांगितला आहे, हे साधक जो अभ्यास करतात, हा कशाचा? इंद्रिय निग्रहाचा, मन निरोधाचा काय करतात? अभ्यास करतात. म्हणजे आपल्या आत्म्याच्या ठिकाणी मन स्थित करण्याचा काय करतात? अभ्यास करतात. शनैः शनैरुपरमेत बुद्ध्या धृतिगृहीतया आत्मसंस्थम मन कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. कारण मनोनिग्रहासाठी दोन उपाय सांगितलेले आहेत, अभ्यास आणि वैराग्य. अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यते. अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधा. अभ्यास आणि वैराग्याच्या बळानं. अभ्यासाची घरटी त्या इंद्रियांना कोंडून ठेवण्याकरिता त्या अभ्यासाची काय करतात? घरटी बांधतात. अभ्यास म्हणजे तरी काय? अज्ञानेश्वरीचा अभ्यास म्हणजे काय? तर ज्ञानेश्वरीचं पुन्हा पुन्हा वाचन, पठन, त्याच्या अर्थ जाणण्याचा केलेला प्रयत्न. एकदा केलेला नाही, एकदा जे केलं जाईल ते वाचन. लक्षात आलं? ज्ञानेश्वरीचं एकदा पठन केलं तर त्या पठनाला काय म्हणू आपण? ज्ञानेश्वरीचं काय केलं यानं? वाचन. पण पुन्हा 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 वाचन करतो, त्याला काय म्हणणार आपण? हा ज्ञानेश्वरीचा काय करतो? अभ्यास. लक्षात आलं? अभ्यासामध्ये घडून गेलेली माणसं असतात ना, ती पुन्हा 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 वारंवार वारंवार तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम एतदेव परत्वंच ब्रह्माभ्यास भास विदुर्बुधा. बुधा ज्ञानी लोकांनी याला काय म्हटलेलं आहे? ब्रह्माभ्यास म्हटलेला आहे. कशाला? तच्चिंतनम, त्याचं चिंतन, तत्कथनम, दुसऱ्याला सांगायचं असलं तर तेच सांगायचं, अन्योन्यम तत्प्रबोधनम, एकमेकात देखील चर्चा करायची असली तर, प्रबोधन करायचं असलं तर त्याचंच. ध्यास घेतलेला माणूस, एखाद्या गोष्टीचा वेळ लागलेला माणूस जसा असतो ना, तो तीच गोष्ट बोलत असतो वारंवार. किती वेळेस बोललोय हे त्याच्या लक्षातच राहत नाही. शेकडो वेळेस लोक म्हणतात याला वेळच लागलं, नुसता पैसा पैसाच करतो. लक्षात त्याचा काय झालेला आहे? तो अभ्यास झालेला आहे. लक्षात? तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम एतदेव परत्वंच ब्रह्माभ्यासम विदुर्बुधा. आनंद स्वरूप असलेला जो आत्मा, त्याच्या ठिकाणी मन स्थिर होण्याकरिता हठयोगाचा म्हणा किंवा आत्मानात्म विवेकाचा जो अभ्यास आहे, तो दीर्घकाळ आणि सतत चालू ठेवावा लागतो. लक्षात? अभ्यासाचे दोन प्रकार इथल्या, एक हठयोग, हे यम नियम आसन प्राणायाम इत्यादी, आणि दुसरा विचार विवेक, आत्मा अनात्म विवेक, नित्यानित्य विवेक. नित्य काय अनित्य काय, शास्त्राचं श्रवण, याच्या माध्यमातून त्या मनोनिग्रहाचा काय करणं? प्रयत्न करणं. आणि हा अभ्यास किती काळ करावा लागतो? सतत, निरंतर, सतत. त्या योग दर्शनामध्ये एक सूत्र आहे पतंजलीचं, सगळीकडे लागू होतं ते. ध्येयसिद्धीसाठी आपल्याला जे फळ प्राप्त करून घ्यायचंय, त्याच्यासाठी जो अभ्यास करायचा तो कसा केला पाहिजे?
स तू दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी. विसरलो होतो पण आलं ते. दीर्घकाळ, निरंतर आणि आदरपूर्वक, तीन गोष्टी घातलेल्या आहेत. योगदर्शनातलं एक सूत्र आहे, पण सगळीकडे ते उपयोगी आहे. विद्यार्थ्यांना सुद्धा या सूत्रानं मार्गदर्शन केलं जाऊ शकतं. उद्योग व्यवसाय करणाऱ्यांना सुद्धा या सूत्राच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं जाऊ शकतं. शेतकऱ्याला सुद्धा एखाद्या गोष्टीच्या प्राप्तीचा सराव करणारे जे लोक आहेत त्यांना सुद्धा मार्गदर्शन या सूत्रानं केलं जाऊ शकतं. आध्यात्मिक मार्गात वाटचाल करणाऱ्यांकरताही या सूत्राच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं जाऊ शकतं. त्यांच्यासाठी तर आहे ते. स तू दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी. एखाद्या गोष्टीच्या प्राप्तीसाठी जो प्रयत्न करायचा आहे तो कसा केला पाहिजे? दीर्घकाळ, निरंतर आणि आदरपूर्वक. कसं समजावून सांगतो. दीर्घकाळ, आता एखादा म्हणेल मी दीर्घकाळापासून ज्ञानेश्वरी वाचतो, 25 वर्षापासून मी काय करतो? ज्ञानेश्वरी वाचतो. म्हटले कधी वाचत असतात? महिन्यातून एकदा वाचतो. दीर्घकाळ झालाय का नाही? काळ दीर्घ झालाय, पण निरंतर झालंय का? ते नाही निरंतर झालं. निरंतर सुद्धा पाहिजे. वर्षातून एकदा वाचतो, 50 वर्षापासून वाचत असेल, उपयोग काय? काळ दीर्घ झाला पण नैरंतर्य नाही आहे. एखादा म्हणेल मी 12 तास ज्ञानेश्वरी वाचतो. म्हटले कधीपासून? कालपासून. नैरंतर्य आहे पण दीर्घकाळ झालाय का? नाही. दीर्घकाळ पाहिजे, निरंतरता पाहिजे. एखादा म्हणेल मी 50 वर्षापासून वारी करतो, 40 वर्षापासून वारी करतो. कधी करता? नित्य नियमानं करतो. म्हणजे दीर्घकाळही झाला, निरंतरही झालं. का करता? काय करावं? म्हटले वडील करत होते, कोणी करायला नाही म्हणून करतो. आदर आहे का? नाही. नाईलाजानं आदरपूर्वक. म्हणजे कोणतं साधन करायचं ते दीर्घकाळ करावं लागेल, निरंतर करावं लागेल, त्याच्यातच रत राहावं लागेल आणि आदरपूर्वक करावं लागेल. तेव्हा त्या फळापर्यंत आपण पोहोचू शकतो. त्याला खरा अभ्यास म्हणायचा. हा जो साधक आहे, इंद्रिय निग्रह करण्याचा, मनोनिग्रह करण्याचा प्रयत्न करणारा, हा जया त्या अभ्यासाची घरटी, त्यानं त्या अभ्यासाचं काय केलेलं आहे? घरटच बांधलेलं आहे की त्या घरट्यामध्ये त्या मनाला, इंद्रियांना काय करायचं? कोंडून टाकायचं. बरं, त्या घरट्याचं दार उघडं राहिलं तर ते जातील पुन्हा बाहेर. मग यमनियमांची ताटी, ते यमनियमांची काय केली? ताटी लावली त्याला. ताटी म्हणजे दरवाजा. ताटी उघडा ज्ञानेश्वर म्हटलंय, झोपडीचा दरवाजा. घरटी म्हटल्यामुळं मग ती ताटी आलं. आणि जे सदा जे मना ते सदा मुठी धरोणी राहते. आणि जे सतत मनाला आपल्या मुठीत धरून बसतात. लक्षात आलं? मुठीत म्हणजे ताब्यात. मन हे अत्यंत सूक्ष्म आहे, निराकार आहे. त्याच्यामुळं त्याचं स्वरूप नेमकं काय आहे, कसं आहे हे सांगणं फार कठीण जातं. हे मन कैसे केवढे ऐसे पाहो म्हणो तरी न सापडे एरवी राहाटावया थोडे त्रैलोक्य या. हे मन कैसे केवढे, हे मन कसं आहे, केवढा आहे, असं आपण विचार करू जाऊ तर ते काही सापडत नाही आपल्याला. केवढा आहे, कसं आहे हे काही कळत नाही. पण याला फिरण्यासाठी हे त्रैलोक्य कमी पडतं. म्हटले एरवी राहटावया थोडे त्रैलोक्य यया. इतकं असलेलं सूक्ष्म मन, तरी देखील साधक जन जे लोक आहेत, अभ्यास करणारे जे लोक आहेत, यमनियमादी साधनांच्या योगानं त्याला आत्म्याच्या ठिकाणी स्थित करू पाहणारे जे लोक आहेत, ते त्याला आपल्या काय करतात? ताब्यात ठेवतात. जया त्या अभ्यासाची घरटी, यमनियमांची ताटी. यम अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह असे 5 काय आहेत? यम आहेत. आपल्याला एकच यम ठाऊक आहे. लक्षात योग दर्शनात
5 यम सांगितलेले आहेत, हे शास्त्रातले यम. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. अहिंसेनं वागणं, सत्यानं वागणं, अस्तेय, स्तेय म्हणजे चोरी, अपहार न करणं, कोणाची चोरी न करणं, ब्रह्मचर्य, ब्रह्मचर्याचं पालन करणं, आणि अपरिग्रह, परिग्रह वृत्ती न ठेवणं, गोळा नाही करत बसायचं. लक्षात आलं का? अपरिग्रह वृत्तीनं राहणं, हे 5 काय आहेत? यम आहेत. आणि 5 नियम आहेत. शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान, असे 5 काय आहेत? नियम सांगितलेले आहेत. ह्या यम नियमांची काय केली त्यानं? ताटी केली. जशी गवत, बांबू ते एकत्र करून शिवून त्याची काय केलं? ताटी. ताटी म्हणजे दरवाजा, त्या झोपडीचा दरवाजा. तसं यानं झोपडी बांधली. कशाची? अभ्यासाची. आणि त्याला दरवाजा बसवला. कशाचा? यमनियमाचा. जया त्या अभ्यासाची घरटी. कशासाठी? या इंद्रियांना कोंडून ठेवण्याकरिता. इंद्रिय तसे त्यांना सांगितलं ते राहिले, एवढे आज्ञाधारक आहेत का? लक्षात आलं का? त्यांच्यासाठी काय करावं लागतंय? घरट तयार करावं लागतं. त्याला पुन्हा दरवाजाही बसवावा लागतो. मग घरट केलं तयार कशाचं? अभ्यासाचं. सतत अभ्यास, ध्यान धारणा. अभ्यासाचे 2 प्रकार सांगितले की नाही? हठयोग हा एक मार्ग, किंवा नित्यानित्य विवेक, विचार, सतत त्या विचारामध्ये राहणं, शास्त्र श्रवण वगैरे. हे अभ्यासाचे 2 प्रकार. कोणत्याही होईना प्रकारच्या अभ्यासानं त्यांना ताब्यात ठेवण्याचा काय करतो? तो प्रयत्न करतो. ह्या अभ्यासाचं काय केलं? घरट केलं. यमनियमांची ताटी त्याला केली. जे मना ते सदा मुठी धरुणी राहती, धरुण्या हाती. आणि मनाला आपल्या सतत काय करतात? मुठीत धरून ठेवतात. असे ते साधक जे रात्रंदिवस त्या इंद्रिय निग्रहाचा, इंद्रिय दमनाचा, मनोनिग्रहाचा काय करतात? प्रयत्न करतात. तेही किजती कासाविसी, या इंद्रियांची प्रौढी आयसी, जैसी मंत्रज्ञाते विवसी भुलवी का, पुढची उभी. तेही, ते सुद्धा, बाकीच्यांचा तर विषयच नाही. जे रात्रंदिवस अभ्यास करतात, त्या मनाला मुठीत धरतात, इंद्रियांना कोंडण्याकरिता अभ्यासाची घरटी बांधतात, त्याला यमनियमांची ताटी लावतात. तेही किजती कासाविसी, या इंद्रियांची प्रौढी ऐसी, जैसी मंत्रज्ञाते विवसी भुलविका, तेही कासाविसी किजती. त्यांना सुद्धा ही इंद्रिये व्याकुळ करून टाकतात. त्या साधकांना ही इंद्रिय काय करतात? व्याकुळ करून टाकतात. ऐशी या इंद्रियांची प्रौढी, असा ह्या इंद्रियांचा काय आहे? प्रताप आहे म्हटले. अशी या इंद्रियांची महती आहे. असे थोर प्रतापी आहेत हे इंद्रिये की त्यांना सुद्धा कासावीस करून टाकतात. तेही किजती कासावीसी. आता हे याचा काही फार विस्तार आपण केला नाही यमनियमांचा. किती नियमात ते लोक राहत असतील, सतत अभ्यासात रत राहत असतील, थोडासा सुद्धा वेळ व्यर्थ दवडत नसतील. 24 तास एकच विचार मनात, या इंद्रियांचं काय करायचं? दमन करायचं, निग्रह करायचं, मनाचं दमन करायचं. त्यांना सुद्धा हे इंद्रिय काय करतात? व्याकुळ करून टाकतात. तीही किजती कासाविसी, ऐसी, या इंद्रियांची प्रौढी ऐसी. या इंद्रियांची अशी काय आहे म्हटले? महती आहे. जैसी विवसी मंत्रज्ञाते भुलवी, ज्याप्रमाणे विवसी म्हणजे हडळ, मंत्रज्ञाते भुलवी, मांत्रिकाला भुरळ पाडते किंवा वेड लावते. कोण? हडळ. म्हणजे भूत. भूताचे जे अनेक प्रकार आहेत त्याच्यातले स्त्रीलिंगी भूत लक्षात आलं का? पुल्लिंगी भूत आहेत की नाही काही, त्याच्यातले स्त्रीलिंगी भूत. ते आणखी काय असतं म्हटले? स्त्री पिशाच, हडळ, 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 विवसी.
बाया शिव्या देताना एकमेकीला म्हणत असतात ते वी नाही म्हणत, ई म्हणत, युसी म्हणत असतात पण हेच म्हणायचं असतं त्यांना, विवसी म्हणजे हडळ. लक्षात आलं का? आला का नाही शब्द इथं? जैसी विवसी मंत्रज्ञाते भुलवी का जशी, ती हडळ मांत्रिकाला काय करते, वेडे करते. हडळ म्हणजे स्त्री जातीचं पिशाच. खरं तर तो मांत्रिक अंगातील, दुसऱ्याच्या अंगातील ते भूत पिशाच काय करत असतो, काढत असतो. त्याच्यासाठी तर त्या मांत्रिकाची काय केलेली असते, योजना केलेली असते. परंतु एखादी विवसी इतकी प्रबळ असते की तिच्यावर त्या मांत्रिकाचा मंत्रप्रयोग काही चालत नाही. मांत्रिकाचं बळ चालेनासं होतं आणि उलट तीच त्याच्यावर उलटते आणि त्याला काय करते, भ्रमिष्ट करते, भुलवी का, वेड करून टाकते विवसी. उदाहरण कशासाठी दिलं? ते इंद्रिय दमनाचा प्रयत्न करणारे लोक, त्यांना सुद्धा हे इंद्रिय कासावीस करून टाकतात. मांत्रिक त्या भूताला वश ठेवणारा, दुसऱ्याला भूतबाधा झाले असेल तर त्या भूताला तिथून काढून देणारा. पण ही विवसी नावाचं भूत, स्त्री जातीचं पिशाच, इतकं प्रबळ की त्याच्यावर त्या मांत्रिकाचं काही चाललं नाही, उलट त्यानंच त्याला काय केली, भुरळ पाडली, वेड करून टाकलं. मंत्र चळे थोडा तरी धडची होय वेडा म्हणतात की नाही. तो चांगला मंत्र जाणणारा पुरुष, परंतु काय झाला, त्याचं त्या प्रबळ असलेल्या त्या भूतापुढं चाललं नाही. ते भूतच याच्यावर काय झालं, आरूढ झालं. असं हे जसं तसं तीही किजती कासाविसी, या इंद्रियांची प्रौढी ऐशी. कासावीस करून टाकतात तेही म्हणजे त्यांना सुद्धा म्हणजे ह्या वर 2 ओव्यामध्ये सांगितलेलं ते, जे राहटतात ती जतना निरंतर, जे साधक या इंद्रियांना विषयांपासून जपण्याकरिता अखंड प्रयत्न करतात, जया त्या अभ्यासाची घरटी, यमनियमांची ताटी, जे मना ते सदा मुठी धरुणी आहाती, तेही कासाविसी किजती. कासाविसी म्हणजे व्याकुळ, शुद्ध करतात, फजित करतात. त्यांची देखील काय करतात, फजिती करतात. तेही किजती कासाविसी, तेही कासाविसी किजती केले जातात. ही इंद्रिये साधकाला त्याच्या परमार्थ मार्गापासून काय करतात, पतित करतात. हे पहा, यात तर फार काय आश्चर्य नाही, पण त्यांचा प्रताप एवढा थोर आहे की ब्रह्मादी देवांना सुद्धा आणि पूर्वी होऊन गेलेले जे अनेक थोर थोर मुनी आहेत त्यांना देखील त्यांनी हैराण केलेलं आहे. तुका म्हणी येणे बहु नाडिले शहाणे, या मनानं खूप खूप शहाणे त्यांना सुद्धा काय केलेलं आहे, नाडलेलं आहे. लक्षात आलं का? तो काम, त्याचे उद्गार आहेत, मज कामाचे निगाय ब्रह्मा कन्येसी धरू जाय, पराशरा केले काय, दिवा भोगिली पाहे दिवा दुर्गंधा. तो काम सांगतो मी किती प्रतापी आहे. मज कामाची निघाये ब्रह्मा कन्येसी धरू जाय. त्या ब्रह्मदेवाची विवेक बुद्धी सुद्धा बंद पडली, 4 डोके असून सुद्धा बंद पडले. लक्षात आलं? ही कन्या आहे, ही कळल. मग श्लोक सांगितला, मात्रा स्वस्त्रा दुहित्रा वा न विविक्ता सनो भवेत, बलवान इंद्रिय ग्रामो विद्वांसमपि कर्षती. बरोबर आहे की नाही श्लोक? विद्वानाची सुद्धा बुद्धी भ्रष्ट करतात. ब्रह्मदेवाची भ्रष्ट होते, तिथं विद्वानाची काय आहे? लक्षात आलं का? मज कामाचे निघाय ब्रह्मा कन्येसी धरू जाय. कबीर त्यांचं वचन आपल्याला प्रसिद्ध वचन ठाऊक आहे, इंद्रचंद्र को क्या क्या भया है सबको मालूम है जी. सगळ्याला माहिती आहे म्हटलं. लक्षात आलं का? सगळीकडे त्यांची ख्याती झाली, कुख्यात झालेले आहेत ते. नारद की तो भई नारदी ऐसी नवबदगाची. अशी ही इंद्रिय काय आहेत, बलवान आहेत, बलाढ्य आहेत. ते अशा या साधकांना देखील काय करतात, व्याकुळ करतात. तेही किजती कासाविसी, या इंद्रियांची प्रौढी ऐसी, जैसी मंत्रज्ञाते विवसी भुलवी का. साधकांचा विषय चाललाय, सतत अभ्यासरत असलेल्या अशा साधकांचा हा विषय आहे. त्यांना सुद्धा हे इंद्रिय काय करतात, व्याकुळ करून टाकतात, कासावीस करून टाकतात.
अशी ही या इंद्रियांची प्रौढी आहे, प्रताप आहे. उदाहरण दिलं ज्याप्रमाणे स्त्री जातीचं पिशाच हाडळ ती त्या मांत्रिकाला सुद्धा काय करते, वेड करून टाकते. त्याच्यावरच काय होते, आरूढ होऊन जाते. अगदी त्याच पद्धती इंद्रियांना विषयांपासून आवरण्याचा सतत प्रयत्न करणारे साधक, त्यांचं हे काय आहे, वर्णन आहे. ते विषय विचार करतात. आपण ह्या विषय रूपात जर राहिलो तर हे जे साधक आहे, ज्यांनी आपल्याला ओळखलेलं आहे, आपलं उपद्रव सामर्थ्य ज्यांना ठाऊक झालेलं आहे की विषयांच्या नादाला लागलं तर पतन होतं, हे ज्यांना ठाऊक आहे, विवेकी आहेत हे, म्हणून आपण विषय रूपात न राहता दुसऱ्या रूपाने यांच्याकडे जाऊया. कोण विचार करतं, विषय. विषय हे विषय रूपाने समोर आले तर हा साधक इंद्रियांना त्या विषयांकडे जाऊ देणार नाही, मनाला त्या विषयांकडे जाऊ देणार नाही. म्हणजे विषयांनी विचार केला जरा दुसऱ्या रूपात आपण जाऊ. चोर देखील त्यांच्या चोर या रूपात आले तर लोक त्यांना येऊ देणार नाहीत घरात. ते मग चांगले पोलिसाचे कपडे घालून येतील, दरवाजा ठोठावतील. आपण काय म्हणू, हा पोलीस आले म्हणजे चांगले रक्षकच आले, या या या, असं होईल. होतं की नाही, हायवेवर रस्त्यावरून जात असताना मध्यरात्रीच 1-2 वाजता कोणी गाडीला हात केला, थांबू का आपण, नाही थांबणार, वेगानं जाऊ. पण पोलिसांनी थांबवलं तर बरं झालं, मग यांना रस्ता विचारू, बरं झालं पोलीस भेटले म्हणजे जरा धीरही आला. पण ते पोलीस नव्हते, कोण होते, हे जसं तसं हे साधक त्या विषयांपासून इंद्रियांना आवरण्याचा प्रयत्न करतात, अभ्यास करतात, विषयांकडे जाऊ देत नाहीत. पण हे विषय सुद्धा विलक्षणच आहेत. कशा आहेत, देखे विषय हे तैसे पावती रिद्धी सिद्धीचे निमिषे. तैसे हे विषय रिद्धी सिद्धीचे निमिषे पावती, मग इंद्रियांचे निस्पर्शे आकळिती. देखे पहा, तैसे हे विषय, त्याप्रमाणे हे विषय रिद्धी सिद्धीचे निमिषे पावती, रिद्धी सिद्धीच्या रूपानं प्राप्त होतात. मग आकळती स्पर्शे इंद्रियांची, मग इंद्रियांची निस्पर्शे आकळिती. मग इंद्रियांच्या द्वारे साधकाचं मन काय करतात, ग्रासून टाकतात. इंद्रियांच्या संबंधानं त्याला काय करतात, बांधून टाकतात. पावती रिद्धी सिद्धीचे निमिषे, रिद्धी सिद्धीच्या रूपानं काय होतात, ते प्राप्त होतात. कोण, विषय. रिद्धी सिद्धी म्हणजे काही फार पराक्रम नाही, ते विषयच आहेत. विषयांनी रिद्धी सिद्धीचं काय केलेलं आहे, रूप धारण केलेलं आहे. तसा हा आपला स्वीकार करणार नाही ना, मग या रूपानं जाऊया. लक्षात आलं का? विषय रूपात जर आपण त्याच्या समोर गेलो, आपल्या मूळ रूपात, तर हा आपला स्वीकार करणार नाही, कारण आपण घातक आहोत हे यानं जाणलेलं आहे. मग कोणत्या रूपात जाऊ, रिद्धी सिद्धी. मग हा काय म्हणेल, चांगला आहे. जगात भ्रम आहे, मूर्खपणा आहे लोकांचा. रिद्धी सिद्धी प्राप्त असलेल्याला मोठा संत म्हणतात. रिद्धी सिद्धी दुसरं काही नाही, हे विषयच आहे. ही उभी काय सांगते, देखे हे विषय तैसे पावती रिद्धी सिद्धीचे निमिषे. रिद्धी सिद्धी या त्या साधकाच्या मार्गातील धोंड आहेत, अडथळा आहेत. पण आता काय अज्ञानी लोक असतात, ज्याला रिद्धी सिद्धी प्राप्त आहे किंवा रिद्धी सिद्धी प्राप्त आहे असा उगाचच बोभाटा आहे, त्यांना संत म्हणतात. रिद्धी सिद्धीचा स्वीकार संत पुरुष करत नाही. सिद्धी लावी पिसे कोणतया पोसे, नेले राजहंसे पाणी काय. या रिद्धी सिद्धी ह्या परमार्थ मार्गातील धोंड आहेत. त्या साधकाला देवाप्रत न जाऊ देण्याकरिता मार्गामधले काय आहेत, अडथळे आहेत. हे पहा, वारकरी कोण, जो पंढरपूरला गेलाय, पुरात जातो तो. इथून निघाल्यानंतर कुठे जातो, पंढरपुरात. मध्ये थांबतो तेवढ्यापुरतं. एखादं गाव आवडलं म्हणून तिथंच
वास्तव्याला राहतो का? त्याला वारकरी म्हणू का आपण? अनेक गावं लागतात, तिथं थोडा थोडा मुक्काम करून पुढे जातो. असा एखादा जर असेल, एखादं गाव त्याला खूपच आवडलं, पंढरपुराकडे जाण्याचं विसरलं आणि तिथंच राहिला, त्याला कोणी वारकरी म्हणेल? म्हणणार नाही. मग तसं भगवंताकडे जात असताना ह्या रिद्धी सिद्धी म्हणजे विषय रिद्धी सिद्धींच्या रूपानं आडवे आले आणि त्यातच तो गुर फटला, ध्येयापर्यंत गेलाच नाही. त्याला संत म्हणता येईल? शास्त्रीय दृष्टीनं नाही म्हणता येणार. अज्ञानी लोक भले काही समजत असतील तो त्यांचा विषय आहे. देखे हे विषय तैसे पावती रिद्धी सिद्धीची निमिषे. पावती म्हणजे प्राप्त होतात, गाठतात. विषयांना जे महत्व आहे ना, ते विषयासक्त पुरुषांमुळे आहे. लक्षात आलं का? विषय महत्वाचे का ठरतात? त्यांची इच्छा लोक करतात, म्हणून त्या विषयांना काय आहे? महत्व आहे. म्हणून या विद्या जात ना थिले ते तीच साच दाविले जी सुखबुद्धी घेतले. विषय दुःख ज्ञानवर आहे ना, सुखबुद्धी घेतली. विषय दुःख, पण त्यांनी कोणत्या बुद्धीनं घेतलं? सुखबुद्धीनं घेतलं. मग ते विषयांना महत्व येतं, हे विषयासक्त लोकांमुळं. दुकानदार जो आहे, त्या दुकानदाराला ग्राहक हे आपल्या दुकानात नेहमीच खरेदी करण्याकरिता यावेत असंच वाटत असतं की नाही? जर एखाद्या वेळेस ते नेहमीचे ग्राहक जर येऊ नाही लागले तर त्याला बरं वाटेल? नाही वाटणार. अगदी त्याच पद्धतीनं नेहमी त्या विषयांचं सेवन करणारे ही इंद्रिय पण या साधकानं निग्रह करून त्या विषयांकडे जाऊच नाही दिले, त्या विषयांना बरं वाटेल? नाही वाटणार. ते म्हटलं दुसऱ्या रूपात जाऊया, वरून पॅकिंग वेगळं करू नव्या रूपात जाऊ. लक्षात आलं का? जाहिरात करणार तसंच करतात की नाही? तीच वस्तू असते, फक्त वरून काय केलेलं असतं? बदल, काहीतरी कव्हर बदललेलं, आणि त्याची मोठी काय केलेली असते? जाहिरात. मग माणूस भूलतो वस्तू कोणती तीच आहे. तर ते विषयच आहेत, पण ते कोणत्या रूपात आले? पावती रिद्धी सिद्धीचे निमिषे. त्या रिद्धी सिद्धीच्या रूपानं काय होतात? येतात, प्राप्त होतात, गाठतात, त्याला घेरून टाकतात. आता साधक आहे हा परब्रह्माची प्राप्ती करण्याकरिता प्रयत्न करू लागला की त्याला ह्या रिद्धी सिद्धी काय होत असतात? मध्ये आडव्या येत असतात, प्राप्त होत असतात. आणि एखादा साधक हेच आपलं प्राप्तव्य आहे असं समजून त्या सिद्धीतच गुंग होऊन जातो. लक्षात आलं का? त्यामुळं त्याची परब्रह्माची प्राप्ती काय होते? दूरच राहते, बाजूलाच राहते. तया महेंद्रादिपदी करिताती वाटवधे आणि रिद्धी सिद्धींची द्वंद्वे पडून ठाती. महेंद्रादिपदे हे स्वर्ग वगैरे हे सगळे काय आडे येणाऱ्या गोष्टी आहेत ना. तुका म्हणे पावटणी करू स्वर्गीची निशाण. स्वर्गावर पाय ठेवून आम्ही पलीकडे जाऊ. स्वर्ग म्हणजे फार मोठी गोष्ट नाही. लक्षात आलं का? स्वर्गाचं वर्णन असतं म्हणून लोकांना वाटतं स्वर्ग म्हणजे खूप, पण पुढं वाचलं पाहिजे ना. ते तम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विशाल. हे मुंबई, दिल्ली ही मोठमोठी शहरं, आणखी वेगवेगळ्या देशातील मोठी मोठी शहरं असतील, चांगली आहेत की नाही? आहेत, पण कुठपर्यंत तुम्हाला चांगले आहेत? तुमच्या खिशात पैसे आहेत तोपर्यंत. पैसे संपले की जा परत कमावून आणा, हे एरधार चालूच राहील ना. हे स्वर्गातील लोकांतराला भुलायचं नसतं. लक्षात. त्याचं तेही काय आहेत? विषयच आहेत. हे इहलौकिक हे विषय असतील तर ते थोडे का पारलौकिक दिव्य विषय असतील, पण शेवटी क्षीणे पुण्य पुण्य क्षीणे. पुण्य क्षीण झालं की मर्त्य लोकम विशंती. तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती. पुण्यक्षय झाला की कुठे जाणार? अधोगतीला जाणार. जा पुन्हा पुण्य करून या, मिळवून यज्ञ यागादी, पुन्हा जा आईच्या गर्भामध्ये. पुनरपी जननम पुनरपी मरणम. पण हा जो साधक आहे तो जन्माभावरूप मोक्ष त्याच्या प्राप्तीकरिता, परब्रह्माच्या प्राप्तीकरिता निघालेला आहे. विषयांपासून त्याने इंद्रियावरून धरलेले आहेत. मग विषय काय करतात? रिद्धी सिद्धीच्या रूपानं त्याच्या आड येतात, त्याला घेरतात, त्याला गाठतात.
लक्षात आलं का? हे बघ सांगू का, साधकानं स्त्री पुत्र गृह इत्यादी विषयांचा जरी त्याग केला तरी देखील ते विषय अन्य रूपानं काय होतात, त्याला प्राप्त होतात. शिष्य शास्त्रादी विलासी मठादी मुद्रीचे निमिषे घातले हाती फासे निसंगा जेणे. तुम्ही लोक सांगत असतात हे 2 माझी मुलं आहेत, हा माझा बंगला आहे, लक्षात आलं का, ही माझी शेती आहे, आणि आम्ही सांगत असतो हे आमचे शिष्य आहेत. लक्षात आलं का, हे आत्ता बांधलेलं आहे, हे आता बांधायचं आहे. विषयच पण त्या रूपानं आले. तुमच्याकडे घर बंगला या रूपानं आहेत, इथं मठ रूपानं आहेत. तुमच्याकडे पुत्र रूपानं असतील तिथं शिष्य शिष्यिनी या रूपानं आहेत. लक्षात आलं काय आहेत हे, शेवटी विषय जरा वेगळ्या रूपात आले. विषय हे विषय वाटले असते तर त्याने स्वीकारले नसते ना. घातले हाती फासे निसंगाजे, जो निसंग होऊ पाहत होता त्याला देखील फासा टाकला या रूपात. शिष्य शास्त्रादी विलासे मठादी मुद्रीची निमिषे घातल्या हाती फासे निसंगाजे, ज्ञानोबरायांची उभी आहे. हे सुद्धा काय आहेत, विषयच आहेत. त्या रूपानं ते समोर आले. विषय रूपानं ते जर आले असते मूळ स्वरूपात तर हा अडकला नसता. ते दुःख रूप आहेत हे जाणून त्यांचा काय केला, त्याग केला. तो अभंग आहे ज्ञानोबरायांचे लांबलचक मोठा. घरदार ओखटे तेजू म्हणसी तरी शरीरा, आणखी सूक्ष्म विचार त्याच्यामध्ये केलेला आहे. देहतादात मी गेलं नाही म्हटले, घरदार सोडलं. अरे शरीरा एवढं जाडजूड घरदार घेऊन फिरतोच की. लक्षात आलं. बंधू पाठीचे तेजू म्हणसी तरी कामक्रोध, बंधू पाठचे भाऊ मी सोडून आलो म्हटले, मग कामक्रोध तर सोबतच घेऊन फिरतोस. बहिणी पाठीच्या तेजू म्हणसी तरी आशा माया तृष्णेचे बंडराया, मग तेजिले ते काय कासया सांग पा मजपाशी आईशी जेणे भेणे तुझाशी वनांतरा ते तर तुझशी सरीसे राया. ज्याच्या भेनं तू वनांतराला जाऊ पाहतो ते तुझ्या काय आहेत, सोबतच आहे. तुकोबारायांचं एक मला वाटतं हिंदुस्थानी भाषेतलं एक अभंगही आहे. जमीन खोदू खोदू काय करतो, मठ तयार करतो म्हटले. नाथ महाराजांनी त्या भागवतात असं चांगलं सुंदर वर्णन केलेलं आहे. हात जर शेतकरी असता तर तिथं शेताचं नुकसान होऊ नये म्हणून कुंपण घातलं असतं. इथंही काय करतो तो, हा त्या मठामध्ये लावलेल्या झाडांचं कोणी नुकसान करू नये म्हणून तिथंही कुंपणच घालत बसतो म्हटलं. मी इतकी सूक्ष्मता आहे त्याच्यामध्ये. असं ते स्थूल दृष्टीनं विचार केला तर लक्षात येणार नाही की हे फासे आहेत म्हणून, पण हे फासेच आहेत. लक्षात आलं का. देखे विषय हे तैसे पावती रिद्धी सिद्धीचेनी मिशे, मग आकळी ती स्पर्शी इंद्रियांची. रिद्धी सिद्धी, रिद्धी म्हणजे स्वर्गादी ऐश्वर आणि सिद्धी म्हणजे अष्टमहा सिद्धी. 8 आहेत. आणिमा लघिमा प्राप्ती प्राकाम्य महिमा ईशिता वशित्व व कामा व साईता. रिद्धी आणि सिद्धी, या रिद्धी सिद्धीच्या रूपानं हे विषयच काय होतात, प्राप्त होतात. आणि मग इंद्रियांच्या संबंधानं काय करतात, बांधून टाकतात. मग आकळी ती स्पर्शे इंद्रियांची ते संधी मन जाय, मग अभ्यासी ठोठावले ठाय ऐसे बळकटपण आहे इंद्रियांचे ते संधी मन जाये. अशा वेळी ते मन काय होतं, मोहामध्ये पडतं. इंद्रिये आणि विषय यांच्या संधीत चिमटीत मन सापडतं. लक्षात आलं. कशाच्या, इंद्रियांच्या आणि विषयांच्या चिमटीमध्ये काय होतं, मन सापडतं. आणि मग असं त्या संधीत सापडलेलं जे मन आहे, इंद्रिय आणि विषयांच्या मध्ये सापडलेलं जे मन आहे, ते तुम्ही त्याला या अभ्यासाविषयी कितीही उत्तेजित केलं, हे आसन प्राणायामादिक किंवा हे आत्मानात्म विवेक रूपी अभ्यास याच्याविषयी कितीही उत्तेजित केलं तरी ते जागच्या जागीच असमर्थ होऊन राहतं. मग अभ्यासी ठोठावले ठाय. लक्षात आलं का. ती कुंठित गती होऊन राहत.
जागच्या जागीच राहतो अभ्यास. लक्षात आलं का? कधी? मन त्या संधीत सापडलं तर, इंद्रिय आणि विषयांच्या. ते संधी मन जाय मग अभ्यासी ठोठावले, तो अभ्यास जागच्या जागीच थांबतो. मग लक्षात आलं का? ऐसे इंद्रियांचे बळकटपण आहे. इंद्रियाचं अशा रीतीचं काय आहे? बळकटपण. इंद्रियांचं काय आहे? सामर्थ्य. असा बळकटपणा त्या इंद्रियांच्या ठाई आहे. ती संधी मन जाय मग अभ्यासी ठोठावले ठाय. मग तो किती अभ्यास याच्या अगोदर केलेला होता आणि काय होता ते जागच्या जागीच काय होतं? थांबतो. ऐसे बळकटपणा आहे इंद्रियांची. अशा रीतीनं हा इंद्रियांचा काय आहे? बळकटपणा आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोणी मद द्यावे पसाय दान हे. तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो तेला हो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोयरे होतू किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवणी तिही लोकी. भजिजो आदि पुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजये होवावेजी, एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज, सद्गुरुवंशी महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.